नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचं असणारं प्रकरण म्हणजे गणितीय तार्किकता। गणितीय तार्किकता भाग 26, ज्यामध्ये आपण सरळ व्याज व चक्रवाढ व्याज या टॉपिकच्या संदर्भानं चर्चा करणार आहोत। सरळ व्याज व चक्रवाढ व्याज भाग 2 मध्ये आपण काही सराव प्रश्नावर चर्चा करूयात। या अगोदर आपण सरळ व्याज व चक्रवाढ व्याज कोणत्या काय संकल्पना आहेत, नेमकी सूत्र कोणती आहेत, तुलनात्मक अभ्यास या संदर्भानं भाग 1 मध्ये चर्चा केली। भाग 2 मध्ये या दोन्हीच्या संदर्भानं आपण काही सराव प्रश्नावर चर्चा करू। जसा वेळ मिळेल तसा आपण अजून या संदर्भानं व्हिडिओ बनवू। तर अधिक वेळ न घेता आपण लगेच भाग 26व्या व्हिडिओमधील काही सराव प्रश्न अभ्यासूयात। आता भाग 25 मध्ये आपण सरळ व्याज, मुद्दल, दर, मुदत आणि चक्रवाढ व्याज यामधील या सर्व सूत्रांवर अगदी बेसिकमध्ये सविस्तर चर्चा केली आहे। या व्हिडिओमध्ये आपण सराव उदाहरणं पाहूयात। जसं की पाहूयात आता पहिलं उदाहरण, द से म्हणजे दर, साल, दर, शेकडा 8 दराने 9600 रुपयाचे 3 वर्षाचे सरळ व्याज किती। मग आता कसं सोडवायचं तर बघा, मुद्दल दिली आहे 9600, दर आहे 8 आणि मुदत आहे 3 वर्ष, बरोबर। आपलं सूत्र काय, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणेला दर गुणेला मुदत भागेला 100। मग आता याला आपण थोडंसं झूम करूयात म्हणजे तुम्हाला आणखी हे समजायला सोपं जाईल। पहा आता काय झालं, छेदातील हा शून्य कटला, हा शून्य कटला, 2 शून्य कटले, अंशात हा 1 शून्य कटला, हा 1 शून्य कटला। मग आता 96 गुणेला 8 गुणेला 3, तर सरळ व्याज आलं आपलं 2304। म्हणजे आपल्याला ज्या एकूण 4 गोष्टी आहेत 4 गोष्टी कोणकोणत्या आहेत बघा, सरळ व्याज, मुद्दल, दर आणि मुदत, यापैकी कोणत्याही 3 गोष्टी जर दिलेल्या असल्या तर चौथी गोष्ट काढता येते। मग आता आपण पुढच्या उदाहरणामध्ये काय दिले पाहूयात। तर या उदाहरणामध्ये बघा, आता आपल्याला इथे दिलं आहे की दर, साल, दर, शेकडा किती दराने 2 वर्षाचे 8000 रुपयाचे सरळ व्याज 480 रुपये होईल। म्हणजे आपल्याला मुद्दल दिली 8000, दर काढायचा आहे, मुदत 2 वर्ष आहे आणि सरळ व्याज आहे 480 रुपये। किमती सूत्रात टाका, सरळ व्याज 480, मुद्दल 8000, दर काढायचा आहे, मुदत 2 वर्ष। मग बघा, छेदातील 100चा 1 शून्य कटला, 2 शून्य कटले आणि अंशातील 1 शून्य कटला, 2 शून्य कटले। आता पहा 80 आणि 2 राहिलेत। मग आता 480 डाव्या बाजूला आहे, तर हे 80 आणि 2 गुणाकारात आहे, हे भागाकारात आले 80 2। मग हा शून्य कटला, हा शून्य कटला, बरोबर। 8 दुनी 16, 16 1 16, 16 3 32, 16 त्रिक 48। उत्तर आलं की दर जो आहे हा 3% येणार आहे। म्हणजे पहिल्या उदाहरणात आपण सरळ व्याज काढलं, या उदाहरणात आपण दर काढला। आता पुढील उदाहरणामध्ये आपण काय करूयात तर मुद्दल काढूयात। पहा, दर, साल, दर, शेकडा 15 दराने एका मुद्दलाचे 2 वर्षाचे 2250 रुपये व्याज येते, तर मुद्दल किती। मग आता मुद्दल आपल्याला काढायची आहे, दर आहे 15, मुदत आहे 2, सरळ व्याज 2250। मग आता सरळ व्याजाच्या सूत्रामध्ये सगळ्या किमती टाका। सरळ व्याज आलं आहे 2250, मुद्दल काढायची आहे, दर आहे 15 आणि मुदत आहे 2 वर्ष, छेदात आहे 100। मग आता छेदातील जे 100 आहे ते गेले इकडे अंशात आणि अंशातील आले छेदात। मग आता आपण जर काटाकाटी केली तर मुद्दल मिळते 7500 रुपये, बरोबर। इथं टक्के हा चिन्ह नाही पाहिजे, टक्के हे चिन्ह नाही, हां। मुद्दल किती मिळाली, 7500। दसे 8 दराने 2050 रुपये मुद्दलाचे काही वर्षाचे व्याज 1500 रुपये 1500 रुपये व्याज येते, तर मुदत किती। म्हणजे आपण एकदा सरळ व्याज काढलं, एकदा मुद्दल काढली, एकदा दर काढला। आता या उदाहरणात आपण मुदत काढूयात। सूत्रात किमती टाका, सरळ व्याज आहे 1500, मुद्दल आहे 2500, दर आहे 8% आणि छेदात तर 100, मुदत काढायची। छेदातील 100चा 0 काटला, 0 काटला
आणि हा अंशातील 0 कटला 0 कटला. 1500 आणि 25 200 हे आले छेदात, किंवा सरळ सरळ काटाकाटी करूयात. 25 25 आणि 25 अंशात आले 60, 8 1 8, 8 7 56, 7.5 वर्ष मुदत होणार आहे. आता ज्या सरळ व्याजामध्ये ज्या ज्या संकल्पना होत्या की सरळ व्याज, नंतर मुद्दल, नंतर मुदत आणि दर, तर चारही संकल्पनेवरती आपण स्वतंत्र उदाहरणं पाहिली. आता एक उदाहरण आपण हे चक्रवाढ व्याज यावरती पाहूयात. 5,000 रुपये दर साल दर शेकडा 20 रुपये दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? आता चक्रवाढ व्याजाचं सूत्र आपण पाहिलं की मुद्दल आणि महिरूपी कंसात 1 प्लस दर छेदात 100 कंसाचा घातांक मुदत वजा पी. मग 5,000 रुपये मुद्दल, 20 रुपये हा दर आहे आणि 3 घातांकात आहे, म्हणजे 3 वर्षाचं किती आहे मुदत आहे. मग बघा काटाकाटी केली. 20 1 20 20 5 100. मग आता अंशाने छेद करून घ्या. 5 1 5 5 1 6 छेद 3. 6चा घन आहे 216, 5चा घन 125. मग जर आपण याचा गुणाकार केला, काटाकाटी केली, तर आपलं उत्तर मिळतं 3640. ऑप्शन नंबर डी. बरोबर. अशा प्रकारे पहा आपण काय केलं, अगदीच बेसिक. आता आपल्यापैकी ज्यांचं गणित थोडं बरं आहे किंवा चांगलं आहे त्यांना असा प्रश्न वाटू शकतो, सर हे खूपच बेसिक झालं. तर ही जी आपण बेसिक माहिती यासाठीच घेतली की आपले मोस्ट ऑफ सबस्क्रायबर असतील किंवा मोस्ट ऑफ कॉन्टॅक्ट असेच झालेत की सर गणिताचं आमचा पहिल्या पेपरमधील फक्त गणितीय तार्किकता हाच घटक खूप कच्चा आहे. त्यामुळे आपण आज 26वा व्हिडिओ बनवत आहोत फक्त गणितीय तार्किकता या घटकावरती. तर हे सर्व व्हिडिओज तुम्हाला अतिशय उपयोगाचे. यामध्ये एवढी बेसिक माहिती दिली आहे की तुम्ही एवढी बेसिक माहिती केली तर 1 मार्क तुम्हाला मिळण्यामध्ये 100% मदत होणार आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये यापेक्षा थोडेसे काठिण्य पातळीची उदाहरणं पाहणार आहोत. म्हणजे आपण आधी बेसिक माहिती घेतली, नंतर एक मध्यम पातळीचे उदाहरण घेतले, आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये थोडेसे काठिण्य पातळीच्या उदाहरणावर चर्चा करूयात. आता आपण 2024चा जर विचार करतोय तर पहा 7 एप्रिल 2024ला जी एक्झाम होणार आहे यासाठी आपण सराव टेस्ट सिरीज सुरू करली आहे. यामध्ये तुम्हाला 15 पेपर हे PDF स्वरूपात व्हॉट्सअपला पाठवण्यात येतील. त्यासाठी 500 रुपये फीज आहे, जी तुम्ही फोनपे किंवा गुगल पे करायची आहे. तिथं नंबर आहे बघा 98 23 24 71 91. यावरती तुम्ही फीस पाठवून तिथं नाव येईल बघा ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. फीस पाठवल्यानंतर तुम्हाला ह्या ज्या तारखा दिलेल्या आहेत बघा 24 डिसेंबर 31 डिसेंबर 7 जानेवारी 14 जानेवारी ते 31 मार्च असे एकूण 15 सराव पेपर आपण घेणार आहोत. सकाळी 11 वाजता तुम्हाला पेपर मिळेल, दुपारी 2 वाजता ॲन्सर की, आणि संध्याकाळी 8 वाजता विश्लेषणाचा व्हिडिओ मिळणार आहे. हा व्हिडिओ जर आपला आवडला तर आपल्या मित्रांनाही शेअर करा. तसेच ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.